नमस्कार माझ्या बालदोस्तांनो. आज आपण आता इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यासच्या पुस्तकातील 7वा पाठ आपले गाव आपले शहर हे आता बघत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासमोर अगदी शॉर्ट बट स्वीट आपले गाव आपले शहर याचं वर्णन करून दिलेलं आहे. तर तत्पूर्वी सगळ्यात पहिल्यांदा बघा मुलांनो, आपलं गाव आणि आपले शहर, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या गावाचं नाव आणि शहराचं नाव ह्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. आलं लक्षामध्ये? तर बघा, गाव जे असतं त्या गावांमध्ये आपण धान्य, भाजीपाला, दूध यांच्यासारख्या वस्तू आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये मिळत असतात. आणि मग ह्याच वस्तूंची आपण म्हणत असतो की शहर जे असतं ते शहरामध्ये सायकली, खेळणी, पुस्तके, औषधी, इलेक्ट्रिक वस्तू, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, साड्या, सँडल्स, जीवनात लागणाऱ्या ज्या संसारासाठी लागणाऱ्या वस्तू, भांडे, हे सगळे आपल्याला शहरांमध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या फॅक्टरीज असतात, कारखाने असतात, तिकडनं ह्या वस्तू आपल्याकडे येत असतात. इन शॉर्ट म्हणजे काय मुलांनो, गाव आणि शहर यांचा आंतरसंबंध लक्षात घ्या की काही वस्तू गावामध्ये बनतात त्या शहरांमध्ये येत असतात आणि शहरामध्ये तयार होणाऱ्या वस्तू गावातील लोक शहरात येऊन त्या वस्तू आपल्या गावी घेऊन जात असतात, हे लक्षात घ्या. मग गावातले लोक शहरात येणं, शहरातल्या वस्तू गावात जाणं, ह्या वस्तूंची देवाणघेवाण, लोकांची ये जा, या सगळ्या गोष्टींना शब्द आहे वाहतूक. गाव आणि शहर हे जर जोडलं जात असतील तर ते वाहतुकीच्या साहाय्याने हे जोडले जात असतात. मग उदाहरणार्थ धान्य घेऊन जायचं असेल, भाजीपाला घेऊन जायचं असेल, दूध घेऊन जायचं असेल तर मग आपल्याला ट्रान्सपोर्टचं साधन लागणार आहे, वाहतुकीचं साधन लागणार आहे. मग इन शॉर्ट वाहतूक म्हणजे काय की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, त्यालाच काय म्हटलं जातं मुलांनो, वाहतूक. मालाची किंवा व्यक्तीची वाहतूक होत असते. मग वाहतुकीची साधनं कशाची, कोणत्या साहाय्याने आपण जातो एका गावाहून दुसऱ्या गावी? पूर्वी बैलगाडी, घोडागाडी वापरली जायची. मग त्यांचा पण आपण या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. बैलगाडी, घोडागाडी, बस, मोटार कार, सायकल, रिक्षा, ट्रक, ट्रॅक्टर, मालवाहू गाड्या, होड्या, जहाज, विमान, हेलिकॉप्टर आणि अजून काही जे वाहनं आपण वापरतो, सायकल, मोटरसायकल, त्यांचा पण उल्लेख या ठिकाणी होऊ शकेल. वाहतुकीची साधने म्हणजे काय की ज्यांच्या सहाय्याने आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, आपल्या वेळेची, श्रमाची ज्यांच्यामुळे बचत होते, त्यांना वाहतुकीची साधने असं म्हणतात. ओके. तर आता बघा, वाहतूक आणि वाहतुकीची साधने, त्याच्या पलीकडे जातो आपण संदेशवहन. संदेशवहन म्हणजे काय? माहिती किंवा निरोपांची देवाणघेवाण. दिले जातात, घेतले जातात. निरोप हे एकमेकांना दिले जातात, घेतले जातात, त्याला संदेशवहन असं म्हणत असतात. इथे लक्षामध्ये, माहिती अथवा निरोपांची जी देवाणघेवाण होते तिलाच आपण संदेशवहन असे म्हणत असतो. कम्युनिकेशन हे ट्रान्सपोर्ट, हे कम्युनिकेशन. इथे लक्षामध्ये, आता संदेशवहनाची साधनं कोणती आहेत? मग पत्र, संगणक, मोबाईल फोन, वर्तमानपत्र, टी व्ही, म्युझिक प्लेअर, अशी काही साधनं की त्यांच्या सहाय्याने आपल्याला सगळ्या गोष्टी समजतात. आता बघा, वर्ल्ड कपच्या मॅचेस, ह्या ऑलिम्पिकच्या मॅचेस झाल्या लंडनला, येते का लक्षामध्ये? पॅरिस ऑलिम्पिक, ह्या ज्या मॅचेस वगैरे होतात, घरी बसल्या बसल्या हातात टी व्हीचा रिमोट घेतला की आपल्याला सगळ्या गोष्टी समजतात घरी बसल्या बसल्या. म्हणजेच काय की ती संदेशवहनांची साधनं आहे, ती टी व्ही वगैरे, त्यांच्यामधून आपल्याला त्या वेगवेगळ्या गोष्टी कळत असतात. तर बघा, आता बोलीभाषा हा पुढील मुद्दा इन शॉर्ट घेतलेला आहे. तुम्ही ज्या वेळेला बुक वाचाल तेव्हा तुम्हाला अजून डिटेलमध्ये कळेल आणि ह्या व्हिडिओची पण तुम्हाला काय तो पाठ समजण्यास मदत होईल. बोलीभाषा बघा, आता मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अहिराणी, मालवणी, वऱ्हाडी या वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात, पण या सगळ्यांमध्ये मराठी ही जी आहे आपली महाराष्ट्राची राजभाषा आहे. आपण ॲक्च्युली महाराष्ट्राच्या खानदेश या भागामध्ये राहतो. जळगाव, धुळे आणि नंदुरबार यांचा मिळून आपला खानदेश बनतो आणि खानदेशामधली बोलीभाषा म्हणजे अहिराणी. पण ॲक्च्युली महाराष्ट्र हे आपलं राज्य असल्याकारणाने मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. येते लक्षामध्ये? आता या पाठामध्ये आपल्याला एक नकाशा दिलेला आहे, तो आता आपण बघूया. बघा, आता या ठिकाणी नकाशा दिलेला आहे. मी तुम्हाला मागे पण बोलली होती दिशा आणि नकाशा पाठ होताना की वरच्या बाजूने नेहमी उत्तर दिशा असते आणि खाली नेहमी दक्षिण बाजूला उजव्या हाताला पूर्व आणि तिकडे डाव्या हाताला पश्चिम असते. मग इथे बघा, हा आपला जळगाव जिल्हा, जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेला मध्य प्रदेश हे राज्य आहे. डिरेक्टली आपल्या जळगावला लागून असलेलं जर राज्य कोणी विचारलं तुम्हाला, त्याची बाउंड्री जळगाव जिल्ह्याला लागून, तर ते एक आहे मध्य प्रदेश उत्तरेला. आणि दक्षिणेला इकडे खाली औरंगाबाद जिल्हा आहे. आता औरंगाबादचं नाव आपण छत्रपती संभाजीनगर जिल्हा असं म्हणतो. इकडे बघा, आता पश्चिमेकडे जर गेलो आपण तर इकडे धुळे आणि इकडे खाली नाशिक जिल्हा लागतो, नाशिक जिल्हा लागतो. आणि इकडे जर गेलो आपण तर इकडे बुलढाणा जिल्हा, संत गजानन महाराजांची समाधी, शेगाव, आनंदसागर जे बोलतो ना आपण, ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये येते इकडे. ओके. तर आता बघा, आपण याच्यावरचे प्रश्न घेऊया. बघा, पहिला प्रश्न, इकडे बघा सूची पण दिलेली आहे. नकाशा जर समजायचा असेल तर पहिले सूची वाचून घ्यायची की कोणतं ठिकाण नेमकं काय. बघा, ही जी तुम्हाला याच्यामध्ये पिंक लाईन दिसेल ही आहे राष्ट्रीय महामार्गाची. ह्याचे छोट्या
गुलाबी रेषा दिसत आहेत ते इतर मार्ग, आणि हे काळ्या याच्यामध्ये व्हाईट डॉट ब्लॅक डॉट असलेले हे लोहमार्ग. लोहमार्ग म्हणजे रेल्वेचा ट्रॅक. ओके. जिल्ह्याचं मुख्य ठिकाण, तालुका मुख्य ठिकाण, प्रसिद्ध किंवा इतर ठिकाणे, गरम पाण्याचे झरे, अभयारण्य, लेणी आणि किल्ला, हे यांचे सिम्बॉल्स दिलेले आहेत. किल्ल्याचं हे चिन्ह असतं. असं जर दिलेलं नसेल आणि इकडचं विचारलेलं असेल फक्त, तर ज्याला माहिती आहे की हे चिन्ह किल्ल्याचं आहे तो लगेच सूचीमध्ये किल्ला पण दाखवेल आणि व्यवस्थित योग्य त्या ठिकाणी किल्ला पण तो दाखवू शकतो. बघा, हा पाठ आमचा झालेला आहे, त्यामुळे इथे उत्तरं लिहिलेली आहेत. बघा, जळगावहून नाशिककडे जाणारा लोहमार्ग. जळगाव सापडला का पहिल्यांदा? हे बघा, जळगावहून इकडे नाशिककडे हा लोहमार्ग, रेल्वेचा ट्रॅक. जळगाव नाशिककडे जाणारा लोहमार्ग ज्या तालुक्यातून जातो त्या तालुका ठिकाणांना चौकट करा. चौकट तर काही केलेली नाही, डायरेक्ट नावं लिहून घेतलेत आपण. इकडनं जर तालुकाचं ठिकाण जर विचारलं तर हा इकडनं असा जातो, जळगावमधूनच मेन इकडे आपण जात असतो असा. पाचोऱ्यावरून जाते ती रेल्वेची मेन लाईन आणि चाळीसगावहून जाते. मग 2 तालुके, पाचोरा आणि चाळीसगाव, तो इथे लिहिलेले आहेत. आपल्या जिल्ह्यातून जाणारा सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग गिरवा. आपला जिल्हा जळगाव. जळगाव जिल्ह्यातून हा बघा धुळ्याकडून असा पद्मालय, जळगाव, भुसावळ, वरणगाव, कोथडी आणि हा असा मलकापूरकडे निघतो. हा आहे राष्ट्रीय महामार्ग, नॅशनल हायवे. आणि आय थिंक हा नॅशनल हायवे क्रमांक 6, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 नंबरचा हा हायवे जळगाव जिल्ह्यातून आपला जात असतो. बघा, गरम पाण्याचे झरे असलेल्या ठिकाणाच्या गावांना नकाशात गोल करा. केलेलं आहे. उनबदेव एकच सापडलं होतं मला. उनबदेव हे इकडे आडावतकडे, चोपड्याजवळ आडावतकडे उनबदेव म्हणून गरम पाण्याचे झरे इकडे लागतात. आपल्या जिल्ह्यातील अभयारण्यांची ठिकाणे शोधा व त्यांची नावे. चौकटीतली अभयारण्य हे बघा, हे सिम्बॉल इथे मनुदेवी आणि पाल, मग इथे लिहिलेलं आहे मनुदेवी आणि पाल. मनुदेवी ॲक्च्युली हे ठिकाण येतं यावल तालुक्यामध्ये आणि पाल हे ठिकाण येतं रावेर तालुक्यामध्ये. पाल हे ॲक्च्युली थंड हवेचं ठिकाण म्हणून पण आपल्या महाराष्ट्रातलं, आपल्या जळगाव जिल्ह्यातलं ओळखलं जातं. येते लक्षामध्ये. तर इन शॉर्ट असा हा शॉर्ट बट स्वीट धडा दिलेला आहे. वाचा, नक्कीच तुम्हाला या व्हिडिओची सुद्धा मदत होईल. समजत असेल, रुचत असेल, पचत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.